रविवारी पुण्यात जो पक्ष बैठक झाली, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची जी बैठक झाली, त्याच्यामध्ये सुप्रियाताई अतिशय आक्रमकपणे बोलल्या. तर त्या काय बोलल्या, ते दोन वाक्य दोन अनुषंगाने बोलल्या, दोघांच्या अनुषंगाने बोलल्या. तर ती वाक्य फार महत्वाची आहे आणि अतिशय आक्रमक आहे. वास्तविक सुप्रियाताई इतके आक्रमक बोलत नाही, परंतु रविवारी जी बैठक त्यांची झाली, त्या पक्षाची जी बैठक झाली, त्याच्यामध्ये त्या फार आक्रमक बोलल्या. त्या काय बोलल्या, तर त्यांनी धनंजय मुंडेंचं नाव घेतलं नाही. त्यावेळी त्यांनी असं सांगितलं की अतिशय फालतू माणूस आहे, हे एक वाक्य आहे. दुसरी गोष्ट, हे का बरं झालं मी या पक्षात नाहीये, पक्ष फुटला हे चांगलं झालं, बरं झालं हा पक्ष फुटला आणि मी त्यांच्या सोबत नाहीये. एक वेळ विरोधात बसणं पत्करलं, परंतु यांच्यासोबत काम करणं योग्य नाही. बरं झालं पक्ष फुटला, हे त्यांनी 2-3 वेळा हे वाक्य वापरलं. दुसरी गोष्ट अजून अशी आहे की त्याच्यात अजून एक फार महत्वाचं वाक्य वापरलं की जो माणूस ज्याला नैतिकता नाही, जो माणूस आपल्या बायकोच्या आणि मुलीच्या वाहनामध्ये, गाडीमध्ये पिस्तूल ठेवतो आणि त्यांना अडकवण्याचा प्रयत्न करतो, त्याची नैतिकता कुठे आहे? एकंदरीत अशा आशयाचं त्यांचं जे वाक्य होतं आणि एकंदरीत बरं झालं की मी या लोकांसोबत नाही, असं थेट त्या बोलल्या आणि अतिशय आक्रमक पद्धतीने बोलल्या. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.